संगमनेर तालुक्यामधील मुळा नदी काठावर डोंगरात आंबीखालसा या गावामध्ये राहणाऱ्या बुधामध्ये यांना वडिलोपार्जित 5 एकर शेती क्षेत्र होते। बुधामध्ये यांना 2 मुलं होती, यशवंतमध्ये आणि भिवाजीमध्ये। या दोघांमध्ये जमिनीची वाटणी झाली आणि या दोघांना 2.5 एकर जमीन वाट्याला आली आणि कालांतराने यशवंतला 2 मुली झाल्या, सकुबाई आणि चिमाबाई। तर भिवाजीमध्ये यांना 3 मुलं झाली, भास्कर, देवराम आणि सखाराम। असा मध्ये परिवाराचा विस्तार झाला आणि या सर्वांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर घरं बांधली आणि जमिनी लेवल केल्या आणि आपला संसार थाटला। यशवंतला मुलं नसल्यामुळे त्यांच्या वतनावर मुली आल्या। ग्रामपंचायतीकडून घरकुल पण मिळवलं। मात्र या सर्वांमध्ये आपण ज्या क्षेत्रावर घरं बांधली आहेत आणि जी जमीन आपण करतो आहोत ती जागाच आपल्या नावावर नाही हे त्यांच्या लक्षात आलं। मात्र त्यावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होत गेले आणि बुधामध्येंचे नातू मोठे होऊन कारभार पाहू लागले। या नेहमीच्या वादातून त्यांनी आपल्या जमिनीची मोजणी करण्याचं ठरवलं आणि पुन्हा क्षेत्र वाटपाचा निर्णय घेतला। मात्र यामध्ये अडचण होती ती घरं आणि पिकं यांची। कोणाचं घर मोठं तर कोणाचं पीक जास्त। यासाठी या दोन्ही कुटुंबियांनी तंटामुक्ती अंतर्गत प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आणि गट 492 493 ची उलटापालटा करून घेत वाद मिटवला। तर याप्रसंगी बुधामध्ये यांचे नाथजावई सखाराम जाधव आणि वसंत वारे तसेच साहेबराव मध्ये आणि पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आंबे खालसा या गावामध्ये या जमिनींचे वादविवाद चालू होते। त्यामध्ये आम्ही जमीन घेतली म्हणजे एका मालकाची, त्याच्यात आमचे घरकुलं दोघा भावांचे 2 बांधले आणि त्यांचे सुद्धा डाळिंब काही बाकीचे आंब्याचे याचे त्याचे झाडं होते। त्याला त्यांनी त्याग करून गटबदली होता, मग त्यांनी गटबदली करून घेतला। आम्ही सुद्धा घर मोडायला तयार झालो, कारण आमचा हक्कच नाही राहिला तिथे ना। त्याच्यामुळं आम्ही सुद्धा घरं मोडून आमच्या गटात जायला हे केलं आणि मग त्याच्यामुळं मग काय याच्यामुळं आमचा संपूर्ण वाद मिटला। आम्ही तंटामुक्तीचे आभारी आहोत। आम्ही तंटामुक्तीकडे अर्ज दिलेला होतो, त्यांचे सुद्धा आभारी आहोत। आणि आमच्या घारगावचे पोलीस निरीक्षक होते, ते सुद्धा आम्हाला सहकार्य त्यांनी केलं। आमचा जमिनीचा वाद पिढ्यानपिढी आमची घरं होते, ते गट नंबर आमचा नसून चुलत बहिणींचा होता। आम्ही तंटामुक्तीला अर्ज दिला का आमचा वाद मिटावा। तंटामुक्तीनं सांगितलं का मोजणी करून घ्या। मग आपण मोजणी केल्यानंतर हे घरं आमच्या गटात नसून चुलत बहिणींच्या गटात आहेत। वाद मिटलेला आहे। आमच्या गट नंबरमध्ये आम्ही जाणार आहेत घरं मोडून। महात्मा गांधी तंटामुक्त योजना महाराष्ट्र शासनाने 2007 पासून ती चालू केलेली आहे। आज घारगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आंबी खालसा हे गाव आणि आंबी खालसा हे गाव आहे। त्या ठिकाणी आज आदिवासी समाजातील 2 गटाचे जमिनीच्या याच्यावरून वाद होता। तो वाद आज आंबी खालसाच्या तंटामुक्त कमिटीने त्यांचे अध्यक्ष हे कसबे यांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे तो तंटा मिटवला आणि त्यामुळं आदिवासी समाजातील लोकांचा जो अनर्थ खर्च जाणार होता, जो तंट्यामध्ये भांडणामध्ये कोर्टामध्ये, तो अनर्थ खर्च टळला आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तंटा मिटला गेलेला आहे। मध्ये यांच्या मुली आणि मुलांनी जो संसार थाटला होता तो गट नंबर 492 आणि 493 ला उलटापालटा झाला होता। त्यातील जमीन आपल्या नावावर नसून ती आपल्या चुलत भावांच्या नावावर होती। तंटामुक्तीला अर्ज दिल्यामुळे तंटामुक्तीनं निर्णय दिला होता की या कुटुंबियांनी मोजणी करून घ्यावी आणि मोजणी केली असता मध्ये यांच्या मुलीच्या आणि जावयांच्या असं लक्षात आलं की आपण बांधलेली घरं, डाळिंबाची बाग, आंब्यांची झाडं ही आपल्या 492 गटात नसून ते आपल्या चुलत भावांच्या नावावर आहेत, तर 493 गट हा नंबर त्यांच्या नावावर आहे। त्यामुळे या तंटामुक्तीच्या निर्णयात ही सर्व मालमत्ता बधेंच्या मुलींची आहे, तशी आपल्या चुलत भावांना कोणताही मोबदला न देता घेतली आहे आणि म्हणजेच हे सर्व सोडून या मुलींचा परिवार आता चुलत भावांनी बांधलेल्या घरामध्ये राहायला जात आहे। या प्रसंगी आंबी खालसा येथील तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम कसबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मौजे आंबी खालसा तालुका संगमनेर या गावामध्ये
24 मार्चला एक तक्रार आमच्याकडे आली. तक्रार अर्ज आमच्याकडे आलं आणि त्या तक्रार अर्जामध्ये 2 पिढ्याचा वाद होता. 2 पिढ्याचा वाद होता. आता हे प्रकरण मिटवायचं कसं आम्हाला प्रश्न पडला. कारण त्या अर्जामध्ये आम्ही जे लिहिलं होतं त्याचा अभ्यास केला आणि त्या क्षेत्रामध्ये डाळिंबाची 525 झाडं, 4-5 घरं असं सगळं असल्यानंतर हा तंटा मिटवायचा कसा असा आम्हाला प्रश्न पडला. परंतु या आदिवासी बांधवांना आम्ही थोडं समजून सांगितलं का बाबा आपण एकमेकाला सहकार्य करून हा तंटा मिटवू. आणि त्यांनी आमचं ऐकलं आणि एकमेकाला सहकार्य केलं. आणि जी 525 झाडं होती त्या 525 झाडाचा विनामोबदला, कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांनी त्याग केला आणि ती घरंसुद्धा त्यांनी काढली. आणि असं एकमेकाला सहकार्य करून हा तंटा या ठिकाणी मिटला. अशा पद्धतीनं जर तंटे मिटले तर गावाला, पर्यायाने देशाला, गावाला याचा खूप फायदा होईल. सरकारी यंत्रणेवरचा ताण या गोष्टीचा आणि यांचं जे आर्थिक नुकसान आहे, हे आर्थिक नुकसान या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं न होता एकमेकाला आनंदामध्ये हा तंटा मिटलेला आहे. मी या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या कामासाठी आमच्या तंटामुक्त समितीला घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निघोट साहेब यांनी खूप सहकार्य केले. आमचे गावचे सरपंच सुरेश कानोरे यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. आणि या सर्वांनी आदिवासी बांधवांनी आम्हाला सहकार्य करून हा तंटा मिटला एवढं आज या ठिकाणी मी सांगतो. आणि याचा आदर्श इतर गावांनी घ्यावा आणि अशा पद्धतीने जे तंटे असतील ते निकाली काढावा. पोलीस स्टेशन, कचेरी, कोर्ट न करता हे तंटे मिटले जावात असंच या ठिकाणी मला आज वाटते. या प्रकरणामध्ये घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम कसबे, सरपंच सुरेश कान्होरे यांनी या कुटुंबाची समजूत घालत दिलेला निर्णय या कुटुंबियांनी मान्य केला. आदिवासी ठाकर समाजामधील या लोकांनी कोर्टाच्या फेऱ्या मारण्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आलं आहे त्यात राहण्यास जाण्याचा निर्णय घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.